नमस्कार मित्रांनो, मी किरण. मी आत्ता आहे आपल्या प्लॉट नंबर 6 मध्ये. जसं की तुम्ही बघताय, या प्लॉटचं प्लांटेशन डेट आहे 25 ऑक्टोबर. आज तारीख आहे, मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय 30 डिसेंबर. जवळजवळ 65 दिवस या प्लॉटला पूर्ण होत आहेत आणि प्लॉटची डेव्हलपमेंट खूपच सुंदर आणि सुरेख चालू आहे. जसं की तुम्ही बघताय, मागच्या काही दिवसापासून, मागच्या एक 10-15 दिवसापासून मला शेतकऱ्यांचे असे मेसेज येत आहेत किंवा ते मला फोटो पाठवत आहेत. त्यांचा जो शूट आहे किंवा जे नवीन पान निघतं आहे ते असं पांढरं किंवा असं पिवळसर निघतं आहे आणि पुन्हा तो प्लॉट व्हायरसवर जातो आहे. तर त्याचं कारण किंवा माझ्या काय गोष्टी निदर्शनास आल्या त्या मी तुमच्या पुढे मांडतो आहे. त्यांना जेव्हा मी असं विचारलं की तुम्ही फर्टिगेशन काय करताय किंवा खताचे डोस किंवा तुम्ही न्यूट्रिशन मॅनेजमेंट कसं करताय, तर त्यांच्याकडून असं मला सांगण्यात आलं की आम्ही खूप असं न्यूट्रिशन प्लॉटला सध्या देत नाही किंवा आम्हाला असं सांगण्यात आलं आहे की थंडीच्या दिवसात जर जास्त न्यूट्रिशन सप्लाय केलं तर प्लॉट व्हायरसला बळी पडतात. बघा, हेच गोष्ट कुठेतरी बॅकफायर करते किंवा बूमरँग होते. कारण की मला तुम्हाला सांगायचं आहे, आपल्या ह्या प्लॉटला आठवड्यातून एकदा पाणी आपण देतो फिक्स आणि एकदा न्यूट्रिशन याला जातं. याचा बेसल डोस पण झाला आहे, जसं की मी तुम्हाला मागच्या काही दिवसापूर्वी व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. तर आपण कुठेही या प्लॉटचं न्यूट्रिशन स्टॉप केलेलं नाही आणि प्रॉपर न्यूट्रिशन जाते आणि पाण्याचे मॅनेजमेंट आहे. याच्यामुळे आपल्याला ती परिस्थिती आपल्या प्लॉटवरती दिसत नाही. अगदी सगळे शूट खूप चांगल्या रीतीने डेव्हलप होत आहेत. झाडं पण व्हायरसवर कुठे बळी गेलेले नाहीत. तर जेव्हा एक तर काय होतं आहे, थंडीत न्यूट्रिशन अपटेक होण्यासाठी झाडांना त्रासच होतो. न्यूट्रिशन अपटेक होत नाही जेवढं टेम्परेचर लोअर जाईल. म्हणजे काय होतं, टेम्परेचर जेव्हा लेस दॅन 10 डिग्री सेल्सिअस जातं आणि जेव्हा मोर दॅन 30-35 डिग्रीच्या पुढे जातं तेव्हा न्यूट्रिशन अपटेक झाडांचं नॅचरलीच कमी होतं. मग एकतर झाड नॅचरली न्यूट्रिशन अपटेक करत नाही, त्यात आपण न्यूट्रिशन कमी देतो आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, आता जे पान निघतं आहे झाडाचं बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये अगदी 40% प्लॉटमध्ये असं होतं आहे की जे पान निघतं आहे ते पांढरं आणि पिवळसर निघतं आहे आणि ते एकदम शॉर्ट साईज अधिक कोवळं निघतं आहे. मग ते काय, त्याने काय होणार आहे, एकदा क्लोरोफिल सिंथेसिस होत नाही, न्यूट्रिशनची डेफिशियन्सी आपण स्वतः क्रिएट करतो आहे, आपण त्याला न्यूट्रिशन सप्लाय करत नाही. अधिक ते पान कोवळं असल्यामुळे जे पण थ्रिप्स, ॲपिड्स किंवा रसशोषक जे किडे आहेत, सिकिंग पेस्ट आहेत, त्यांना ते सोपं जाणार आहे ते पान पेनिट्रेट करून व्हायरस ट्रान्सफर करण्यासाठी आणि ते प्लॉट पुन्हा अल्टिमेटली व्हायरसवर जात आहेत किंवा जातील. तर तुम्ही प्रॉपर न्यूट्रिशन मॅनेजमेंट करा आता आणि गवताचं पण नियोजन व्यवस्थित करा. तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये दिसेल, कुठेही आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला गवत दिसणार नाही आहे. अगदी पाणी पण भरपूर सोडत नाही आपण. तुम्हाला प्लॉट असा वापसा कंडिशनवर दिसेल आणि व्हायरसचे पण प्लांट्स आपल्याला इथे सध्या तरी दिसत नाहीत. तसा हा प्लॉट व्हायरसवर जाण्यासाठी किंवा बळी पडण्यासाठी इथे इन्सेक्टचा प्रादुर्भाव जास्त आहे. आपण हा प्लॉट उजनी बॅकवॉटरलाच आहे आणि जास्त पाणी आणि खाली थोडी जास्त अडचण असल्यामुळे इथे इन्सेक्टचा प्रादुर्भाव तसा जास्तच आहे. तर उलट जास्त रिस्क आहे इथे, पण आपल्याला प्लॉट सध्या चांगल्या स्थितीत दिसतो आहे. कारण की जे आपण प्रॉपर न्यूट्रिशन मॅनेजमेंट करतो आहे, अधिक स्प्रे मॅनेजमेंट जे आहे ते आपलं प्रॉपर चालू आहे. तर शेतकऱ्यांना मला हेच सांगायचं आहे, तुम्ही न्यूट्रिशनमध्ये काही कसर सोडू नका, प्रॉपर न्यूट्रिशन मॅनेजमेंट करा. ज्या पण शेतकऱ्यांना केबद्दल मार्गदर्शन लागतं आहे किंवा गायडन्स लागतो आहे किंवा तुम्हाला बाकीच्या काही पण तुमचे डाऊट्स जर क्लिअर करायचे असतील, तुम्ही नक्कीच संपर्क साधू शकता. चला, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद.